नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। कारण की बघा, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नोव्हेंबरचा जो हप्ता लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे, काय तो डिसेंबर महिन्यासोबतच येणार आहे का, किंवा मग जे लाभार्थ्यांना आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे, ज्या लाभार्थ्यांना 500 रुपयेच आलेले आहेत, त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यातलं सुद्धा 1000 रुपये बाकी आहेत आणि काही जे लाभार्थी आहेत त्यांना या महिन्यात सुद्धा 1000 रुपये बाकी राहिलेले आहेत। काहींना 2500 आलेले आहेत, काहींना 1500 आलेले आहेत आणि काहींना तर 500 रुपयेच आलेले आहेत। तर मग आता हे जे निधी बाकी राहिलेला आहे, थकीत राहिलेला आहे, हा निधी आणि ऑक्टोबर महिन्याचा सुद्धा 1000 रुपयाचा निधी हा जो बाकी राहिलेला आहे, हा सर्व निधी आता डिसेंबर महिन्यासोबतच येणार आहे का? कारण की अर्ध्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना अजूनही नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे। आज 27-28 तारीख होत आलेली आहे, परंतु अजूनही त्यांना हा लाभ मिळालेला नाही आहे। मला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत की सर, आमचे अजूनही नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही आहेत, नोव्हेंबरचा पूर्ण आमचा जो लाभ आहे तो निधी आम्हाला मिळालेला नाही आहे। तर आता अशातच सरकारचं एक महत्त्वपूर्ण काम आपल्याला माहीत पडत आहे की सरकार किती जे निराधार बांधव आहेत यांच्याबद्दल किती जागरूक आहे। कारण की निराधार बांधवांना खूप गरज असते या पैशांची, कारण की ते यावरच अवलंबून असतात। हा निधी आल्यावरच त्यांची जी वेगवेगळी कामं असतात, औषध गोळ्यांचे म्हणा किंवा मग दवाखान्याचं म्हणा किंवा मग इतरही त्यांच्या जे गरजा भागवण्याचं काम असते, तो हा निधी करत असते आणि त्याची ती तत्परतेने वाट बघत असतात। परंतु आता सरकारनं हा लाभ एकतर उशिरा दिलेला आहे, कारण की शासन निर्णय 30 ऑक्टोबरलाच काढलेला होता आणि एवढ्या लवकर शासन निर्णय काढल्यावरही हा जो अनुदान आहे नोव्हेंबर महिन्याचा, हा आपल्या खात्यामध्ये 5 तारखेपर्यंत यायला पाहिजे होता, तरीही आलेला नाही आहे। त्यानंतर त्याला 15 ते 20 दिवसांचा उशीर झालेला आहे। 20 तारखेपर्यंत अजूनही पैसे मिळालेले नव्हते। त्यानंतर त्यांनी आणखीनही शासन निर्णय काढला एक नवीन, आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की DBTवर जास्त लोड पडल्यामुळे, जास्त त्यामध्ये ताण आल्यामुळे हे जे निधी आहे हा आम्ही आता वापस घेणार आहोत आणि पुन्हा एकदा DBT मार्फत त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत। या प्रोसेसला पूल बँक अकाउंट असं म्हणतात आणि त्या पूल बँक अकाउंटद्वारेच हा पैसा वापस घेऊन नंतर पुन्हा DBTद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार, असं त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले होतं। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे त्या हप्त्याबद्दलचे 2 शासन निर्णय काढण्यात आले होते सरकारनं, आणि त्यानंतरही हे जे अनुदान आहे हे 20-21 तारखेपासून आपल्या खात्यात येणं चालू झालं, परंतु अजूनही पूर्ण अशी रक्कम सर्व लाभार्थ्यांना मिळालेली नाही आहे। काहींना तर 500 रुपयेच मिळालेला आहे, काहींना 1000 रुपये 1500 रुपयेच मिळालेले आहे आणि काहींना तर पूर्ण पैसेसुद्धा मिळालेले नाही आहेत। तर मग कुठेतरी सरकारवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। सरकार किती जागरूक आहे सर्व निराधार बांधवांसाठी हे यावरून दिसून येत आहे। सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की ऑक्टोबर 2024 पासून सरकारनं नवीन नियम सर्व निराधार बांधवांसाठी लागू केलेला आहे। या अगोदर तहसील कार्यालयामधून डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये निधी, हा जो संजय गांधी निराधार योजनेचा निधी असतो तो पाठवण्यात येत होता, परंतु आता त्यामध्ये बदलाव करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मार्फत हा जो निधी आहे हा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे, असं एका शासन निर्णयाद्वारे ऑक्टोबर 2024 मध्ये शासन निर्णय काढून सांगण्यात आलेलं होतं। आणि या DBT मार्फत हे जे पैसे वाटप करताना किती अडचणी येत आहे हे सरकारला माहीत नाही का? कारण की DBTद्वारे हा पैसा, हा जो निधी वाटप करताना सरकार पूर्णतः पैसा देत नाही आहे, कारण की वेळोवेळी त्यांच्याकडून खूप चुका या ठिकाणी होत आहेत। तसेच लाभार्थ्यांना सुद्धा खूप पायपीट करावी लागत आहे। तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी लागत आहे, तरीही काही KYCचं काही ठिकाणी जी तालुका तहसील आहे KYCचं ऑप्शन मिळत नाही आहे, DBTचं ऑप्शन मिळत नाही आहे, किंवा मग लाभार्थ्यांना कागदपत्र देऊनही पूर्ण प्रक्रिया होऊनही त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसा मिळत नाही आहे। तर मग आता याला काय म्हणावं? सरकार किती निष्काळजीपणा करत आहे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसोबत हे आता कळून चुकलेलं आहे। एकीकडे लाडक्या बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळतात आणि संपूर्णतः त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत, त्यांच्या DBTवर कुठल्याही प्रकारचा लोड पडत नाही आहे आणि त्यांना पैसे व्यवस्थितरित्या त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत। दुसरीकडे जे सरकार आहे शेतकरी बांधवांसाठी जे वेगवेगळ्या योजना राबवत असते, वेगवेगळ्या योजनांचे जे पैसे असतात ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थितरित्या जात आहेत, परंतु संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मात्र, निधी मात्र त्यांना वेळेवर मिळत नाही आहे। तर मग संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांबरोबर सरकार दुधाभाव करत आहे का, असं कुठेतरी वाटत आहे। कारण की सर्व जे लाभार्थी आहेत हे कंटाळलेले आहेत या योजने
योजनेतील निधी आपल्याला मिळत नाही आहे, मिळत आहेत तर अर्धवटच मिळत आहेत आणि या निधीचा मिळूनसुद्धा काही उपयोग नाही आहे, कारण की महिन्याचे पैसे जे आहेत सुरुवातीला मिळायला जे पाहिजे होते ते एंडिंगला मिळत आहेत आणि तेही अर्धवट मिळतात, कुणाकुणाला तर मिळतच नाही आहेत. तर अशातच आता सरकार विरोधात जे काही निराधार बांधव आहेत यांच्या मनामध्ये कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उभं आलेलं आहे. आता कुणी म्हणते की निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकामुळे हा जो निधी आहे वेळेवर आपल्याला पोहोचत नाही आहे. तर मग आता निवडणुका फक्त काय संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठीच आहेत का? लाडकी बहीण योजनेकरिता नाही आहेत का? किंवा शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकरिता नाही आहेत का? त्यांना कसा वेळेवर पैसा मिळत आहे? आता तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा त्यांचे कागदपत्र व्यवस्थित देऊनसुद्धा आपलं DBTवर पोर्टलवर आपलं जे काही KYC वगैरे आहे ते पूर्ण करूनसुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत. तर मग याला काय म्हणावं? तर आता नोव्हेंबरचा हप्ता बाकी राहिलेला आहे. खूप जणांचे असं समजा तुम्ही 60 ते 70% जे लाभार्थी आहेत त्यांचे अनुदान, त्यांचा जो निधी आहे अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे. तर मग आता हा निधी नोव्हेंबर महिन्याचा कधी मिळणार आहे? आता जवळपास 30 तारीख येत आहे आणि हा महिना 2-3 दिवसातच खतम होणार आहे. मग आता हा जो निधी आहे हा डिसेंबर महिन्यातच येणार आहे का? कारण की डिसेंबरचा जो शासन निर्णय आहे डिसेंबर महिन्याच्या निधीचा तो सुद्धा आता लवकरच काढण्यात येणार आहे, कारण की 30 तारखेपर्यंतच हा शासन निर्णय येत असतो किंवा मग 1 तारखेला येत असतो. आता शनिवार रविवार सुट्टीसुद्धा आलेली आहे, तर असं वाटत आहे की 1 ते 2 तारखेला हा शासन निर्णय येणार आहे. मग आता हा शासन निर्णय आल्यावर सुद्धा आपले जे डिसेंबर महिन्याचे अनुदान आहे हे सुद्धा थोडं पुढे वाढूनच आपल्याला मिळणार आहे. असं वाटत आहे की 9 ते 10 तारखेपर्यंत डिसेंबर महिन्याचं सुद्धा अनुदान आपल्याला मिळणार आहे, कारण की त्यामध्ये सुद्धा थोडा उशीरच होणार आहे, कारण की शासन निर्णय काढण्याला थोडा उशीर होणार आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचे हे जे अनुदान आहे हे डिसेंबर महिन्यात येणार आहे का? मग डिसेंबर महिन्याचा जो निधी आहे, जे अनुदान आहे, त्याचबरोबर मग मागच्या महिन्याचे जे अनुदान राखडलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे का? हे आता पाहण्याजोगं राहणार आहे, कारण की नोव्हेंबरचा निधीसुद्धा अजून मिळालेला नाही आहे आणि डिसेंबर येत आहे आणि डिसेंबरचा सुद्धा आता निधी पूर्णतः आपल्याला मिळणार की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभारलेला आहे. आता बघा, मागच्या 5-6 महिन्या अगोदरची गोष्ट जर कराल तर खूप साऱ्या जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेचे त्यांचे अजूनही 7-8, 8-9 महिन्याचे जे थकीत अनुदान आहे ते त्यांना मिळालेलं नाही आहे. तर मग आता नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा आता हे थकीत राहिलेले अनुदान हे आपल्याला डिसेंबर महिन्यात मिळणार की नाही याकडे सुद्धा सर्व लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि नोव्हेंबर महिन्याचे जे थकीत राहिलेले आहेत, ऑक्टोबर महिन्याचे जे 1000 रुपये थकीत राहिलेले आहेत ते असं दोन्ही मिळून डिसेंबर महिन्यात आपला जो निधी येणार आहे त्यासोबतच सरकारनं द्यायला पाहिजे, असा शासन निर्णय शासनानं काढला पाहिजे. आता येणाऱ्या शासन निर्णयामध्ये नेमकं ते काय सांगतात हे आपल्याला लवकरच माहीत पडणार आहे. आपल्या चॅनलवर आपण तसा शासन निर्णय आला तर लवकरात लवकर व्हिडिओ काढून आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत. तर तोपर्यंत आता बच्चूभाऊ कडूंना याबद्दल काही माहिती नाही आहे का? किंवा मग आपल्याला त्यांना सांगण्याची गरज आहे का? किंवा मग बच्चूभाऊ कडू यांना पुन्हा आंदोलन किंवा उपोषण यासाठी करावं लागणार आहे का? कारण की सरकारला जाण आहे किंवा नाही हे आता अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. सरकारला माहीत आहे किंवा नाही आहे, कारण की सरकार पैसे टाकत आहे परंतु आपल्या खात्यामध्ये येत नाही आहेत. मग सरकारचे जे कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत खालचे, जे की आपले अनुदान आहे आपल्या खात्यावर टाकण्याची प्रक्रिया करतात, तर त्यांना कुठेतरी सरकारनं असं स्पेशलिस्ट सांगायला पाहिजे का की यांचे पैसे रखडले पाहिजे नाहीत, व्यवस्थितरित्या त्यांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर टाकल्या पाहिजे, असं सरकारनं कर्मचाऱ्यांना सूचना केल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर आपला जो निधी आहे हा वेळेवर व्यवस्थितरित्या आपल्याला मिळाला पाहिजे असं सरकारनं कुठेतरी सुचवलं पाहिजे असं तर कुठेतरी वाटत आहे. तर याबाबत अधिक माहिती मिळाल्यास सर्वात आधी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर कळवण्यात येणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.